नमस्कार. जॉब माझा अपडेटवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, महसूल सेवक म्हणजेच कोतवाल जे आहेत या पदासाठी विद्यार्थी मित्रांनो जाहिरात निघणार आहेत. याबाबत जे आहेत विद्यार्थी मित्रांनो काय तर एक GR प्रसिद्ध झालेला आहे, याची माहिती तुम्हाला मिळालेली असेलच. तर बघा, यासाठी बघा महसूल सेवक म्हणजेच कोतवाल या पदासाठी 2026साठी विद्यार्थी मित्रांनो GR निघालेले आहेत. यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या विद्यार्थी मित्रांनो काय तर इथे जाहिराती येणार आहेत. यासाठी एकूण 2912 या पदासाठी विद्यार्थी मित्रांनो जाहिरात निघणार आहेत आणि संपूर्ण जेवढे काही जिल्हे आहेत त्या संपूर्ण जिल्ह्याची जाहिरात विद्यार्थी मित्रांनो इथे निघणार आहेत. तर बघा, काही जिल्ह्यांची प्रोसेससुद्धा विद्यार्थी मित्रांनो इथे झालेली आहेत. तर बघा, नवीन मिळालेल्या माहितीनुसार जालना जे जिल्हा विद्यार्थी मित्रांनो, तर बघा जालना जिल्ह्याची प्रोसेस विद्यार्थी मित्रांनो झालेली आहेत आणि त्याची जी जाहिरात आहे विद्यार्थी मित्रांनो ती 15 सप्टेंबर या तारखेला विद्यार्थी मित्रांनो परीक्षेची जी काही जाहिरात आहे तीच प्रसिद्ध होणार आहेत. इतर जिल्ह्याच्या जाहिरातीसुद्धा विद्यार्थी मित्रांनो लवकरच प्रसिद्ध होतील, कारण यांच्या GRनुसार बघा ही संपूर्ण जी प्रोसेस आहे विद्यार्थी मित्रांनो ती 30/11पर्यंत पूर्ण करायची आहेत. म्हणजे जेवढे काही जिल्हे आहेत विद्यार्थी मित्रांनो त्या संपूर्ण जिल्ह्याची प्रोसेस 30/11पर्यंत पूर्ण जॉईनिंग सहित संपूर्ण प्रोसेस करून घेण्यासाठी काय तर हा GR आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामुळे पुढील सप्टेंबर महिन्यामध्ये संपूर्ण जिल्ह्याच्या ज्या जाहिराती विद्यार्थी मित्रांनो नक्कीच प्रसिद्ध होणार आहेत. तर बघा, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत त्याची आपण आता माहिती घेणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, येथे एकूण 36 जिल्ह्यासाठी विद्यार्थी मित्रांनो जाहिराती निघणार आहेत. यामध्ये बघा, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यासाठी एकूण 283 पदासाठी विद्यार्थी मित्रांनो जाहिरात येणार आहेत. त्याच्यानंतर जालना जिल्ह्यासाठी बघा 47 पदासाठी जाहिरात निघणार आहेत. त्याच्या व्यतिरिक्त परभणी जिल्ह्यासाठी तुम्ही इथे जागा बघू शकता. तुमचा जिल्हा जो आहे त्या जिल्ह्यानुसार विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्ही जाहिरात बघू शकता. यामध्ये किती पद आहेत आणि किती पदासाठी तुमची जाहिराती येणार आहेत. तर फक्त इथे मुंबई शहर जे आहे विद्यार्थी मित्रांनो इथं कोणत्याच जागा नाही, कारण मुंबई शहर हे या शहरामध्ये कोणत्याच प्रकारचा ग्रामीण भाग नसल्यामुळे इथे कोणत्याच प्रकारच्या जागा मंजूर नाही, त्याच्यामुळे येथे जागा नसणार आहेत. परंतु जेवढे काही मुंबई उपनगर झाले आहेत, ठाणे झाले आहेत, या सर्व ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काय तर जाहिराती येणार आहेत. यामध्ये बघा सर्वात जास्त जे जागा असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो त्या असणार आहेत तर बघा, येथे पालघर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो, 123 इतक्या जागा आहेत. इतर जिल्ह्यातसुद्धा भरपूर जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो. 2912 इतक्या व्हॅकन्सीसाठी काय तर पदभरती निघणार आहेत. तर बघा, ही एक अत्यंत चांगली संधी आहे विद्यार्थी मित्रांनो. जेवढे काही ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची संधी आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण कोतवाल भरतीमध्ये जे काही पदभरतीमध्ये जे काही क्रायटेरिया असतो त्यामध्ये जे काही तलाठी साजा असतो विद्यार्थी मित्रांनो, त्या तलाठी साजातील रहिवाशीच काय तर इथे विद्यार्थी अप्लाय करू शकतात. त्याच्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची संधी असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्यामध्ये बघा, तुम्हाला क्वालिफिकेशन ही 4थी पास असणे आवश्यक आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला काय तर पगार हा 15,000 रुपये इतकं मानधन मिळणार आहेत प्रति महिना. त्याच्यामुळे ही संधी तुमच्यासाठी खूप चांगली असणार आहेत. तर बघा, ही जी कोतवाल भरती होणार आहे विद्यार्थी मित्रांनो याचा जो सिलेबस असणार आहे या सिलेबसची अधिकची माहिती मी पुढील व्हिडिओमध्ये देणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि या संपूर्ण जिल्ह्याची संपूर्ण तयारी विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर करून घेतली जाणार आहेत. सोबतच जे काही जिल्हा आहेत विद्यार्थी मित्रांनो त्या जिल्हा विशेषवर सुद्धा काय तर परीक्षेमध्ये 10 ते 12 प्रश्न नेहमी विचारले जातात मागील वर्षी झालेल्या परीक्षेच्या पॅटर्ननुसार बघा. तर त्याच्यामुळे तुम्हाला जिल्हा विशेषच्या अत्यंत महत्त्वाच्या काही नोट्स विद्यार्थी मित्रांनो मी आपल्या चॅनलवर उपलब्ध करून देणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. बघा विद्यार्थी मित्रांनो, या संपूर्ण तयारीसाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.